आदिवासी अप्पर आयुक्त कार्यालयाच्या समोर गेल्या 4 दिवसापासून आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थी जे आहे ते आंदोलनाला बसलेले आहे। आज चौथा दिवस आहे। आजही जरी आपण बघितलं तर सकाळच्या वेळी हे विद्यार्थी या ठिकाणी जे आहे ते झोपलेले असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते आहे। रात्री सुद्धा यांचा मुक्काम इथेच असते। गेल्या 4 दिवसापासून या आपल्या ज्या मागण्या आहेत त्यांना घेऊन महत्त्वाची मागणी जी आहे यांची आदिवासी विकास मंत्र्यांसोबत चर्चा झाली। त्यामध्ये बराचसा तोडगा निघाला। मात्र वसतिगृहामध्ये प्रवेशाची अट जी आहे ती 26 वर्षाची जी होती ती 30 पर्यंत आदिवासी मंत्र्यांनी मान्य केली। मात्र या विद्यार्थ्यांना ते मान्य नसल्यामुळे विद्यार्थी जे आहे ते अजूनही या ठिकाणी आंदोलनात जे आहे त्यांचं सुरू आहे। शांततेच्या मार्गाने गेल्या 4 दिवसापासून या ठिकाणी आंदोलन विद्यार्थी करताना पाहायला मिळते आहे। काय नेमके आता 4 दिवस झाले, काय सांगाल? 4 दिवस झाले तुमचं आंदोलन सुरू आहे, काय नेमकी चर्चा होत आहे? 4 दिवसापासून सर आमचं आंदोलन चालू आहे, पण अजूनपर्यंत जो 26 वर्षाचा GR असा पहिले कुठलाही वयाची अट नव्हती, पण आता त्यांनी 26 वयाची अट टाकली होती। त्यानंतर दुसऱ्या 3 दिवसानंतर आम्हाला एक रिप्लाय आला की 30 वर्ष केलं, पण ते पण आम्हाला अट मान्य नाही आहे आणि असा शासनाकडून आम्हाला कोणताही सपोर्ट मिळत नाही आहे आणि या सपोर्टमुळे आम्हाला खूप नुकसान होईल समोरच्या धोक्यातून। आज आमची पिढी आहे, उद्या आमच्या पिढीला नुकसान होईल या गोष्टीचं। तो कुठतरी GR तिथे रद्द व्हायला पाहिजे, त्यावर शुद्धीपत्रक निघायला पाहिजे, हीच आमची अपेक्षा आहे सर। 4 दिवसापासून तुम्ही या ठिकाणी आंदोलन करता आहे। आजही बऱ्याच प्रमाणात विद्यार्थी या ठिकाणी आहे। चर्चा होत आहे की तुम्ही आंदोलन? आम्ही इथे बसून आहोत, शांततेच्या मार्गातच आहे, पण जे आपले शासन आहे त्यांच्यासोबत व्हिडिओ कॉन्फरन्स होत आहे, पण जे उत्तर मिळायला पाहिजे आम्हाला ते अजूनपर्यंत आम्हाला उत्तर मिळालेलं नाही। फक्त आश्वासनं देत आहे, पण आश्वासनं देऊन चालणार नाही, त्यावर शुद्धीपत्रक निघालं पाहिजे। आम्हाला ते आमच्या हातामध्ये पुरावा आला पाहिजे। तो पुरावा जोपर्यंत आमच्या हातात आला त्यानंतर आम्ही इथून निघून जाईल। तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही। जोपर्यंत ते आश्वासन देत राहील तोपर्यंत आम्ही इथे बसूनच राहणार आहे। नक्कीच विद्यार्थी आपल्या अटीवर जे आहे ते या ठिकाणी ठाम असल्याचं चित्र पाहायला मिळते। आपण जर या ठिकाणी सकाळचं दृश्य जर बघितलं तर हे विद्यार्थी इथेच आपल्याला बघायला मिळते की सतरंजा टाकलेल्या आहे, स्वतःचं ब्लँकेट ते या ठिकाणी घेऊन आलेले आहे आणि या ठिकाणी झोपत आहे। पाण्याची जेवणाची व्यवस्था सुद्धा त्यांनी या ठिकाणी स्वतः करून घेतलेली असल्याचं चित्र पाहायला मिळते। एकंदर म्हणजे गेल्या 4 दिवसापासून हे आंदोलन सुरू आहे, चर्चा होत आहे, मात्र तोडगा निघत नाही। हा तोडगा केव्हा निघणार याकडे आता सगळं लक्ष लागलं आहे। कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।